बच्चू कडू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। आम्ही मत मागण्याची तयारी करायची आणि भाजपाले ईव्हीएम सेट करण्याची तयारी करतात। या निवडणुकांना काही अर्थ नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषदच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हो, काय करणार? तुम्ही शेतकरी आंदोलन केलं होतं मोठ्या प्रमाणावर, त्यानंतर आता निवडणुकीला पुन्हा सामोरे जाणार, काय कशी तयारी आहे? निवडणुकीची तयारी कसं आहे, आता ते काही आजची थोडी निवडणूक आहे। तयारी करून एक सगळ्या जनतेमध्ये संभ्रम आहे का आम्ही मतदाराच्या घरापर्यंत जाऊन मत मागण्याची तयारी करायची आणि भाजपवाले मात्र ईव्हीएम मध्येच तयारी करत असन तर मग त्याला अर्थ काय उरतंय? म्हणजे निवडणूक आहे का कटकारस्थान आहे असं सगळं तर म्हणजे त्याच्या मागचं मोठा संभ्रम लोकांमध्ये आहे। आत्ता जी निवडणूक जाहीर केली ते नगरपालिकेच्या निवडणुका मुद्दामून पहिले जाहीर केल्या। 70-50-60% ठिकाणी हिंदू वर्सेस मुस्लिम अशीच लढत आहे। त्याच्यानं ते धर्मयुद्ध निर्माण करून त्याचा परिणाम ग्रामीणवर जाईल आणि हिंदू मुस्लिमच्या याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिथं हिंदूची संख्या जास्त जिथं मुस्लिमची संख्या जास्त तशा पद्धतीनं त्याचे फायदे तोटे होत राहतात आणि तो भाजपला जास्त फायदा होतो या सगळ्या याच्यामध्ये। ईव्हीएमवर निवडणूक व्हायला नको पाहिजे, बॅलेट पेपर व्हायला पाहिजे, अनेक पारदर्शकता निवडणुकीमध्ये आल्या, सातत्याने विरोधी पक्षाची मागणी होती। माझं तर त्याच्या वेगळं मत आहे की ईव्हीएमवरच तुम्ही निवडणुका घ्या, पण जो व्हीव्हीपॅट येतं हाती तो त्याच्यावर नाव घेऊ बॅलेट व्हीव्हीपॅट क्रमांक सहित असलं पाहिजे आणि तो जेव्हा टाकू आपण मतपेटीत तो हाती आला पाहिजे, तो दिसणाऱ्या पुरता मर्यादित नाही तर हातात येऊन आमची सही मतदाराची घेतली पाहिजे, तो मतपेटीत टाकला पाहिजे। म्हणजे माझं मत कोणाला मारलं हे त्याच्यातून खरं तर दिसेल। या निवडणूक स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये अशी काही वेगळं काही तिसऱ्या असं काही अजून बोललं नाही, बोलणं झाल्यावर सांगू। का ते प्रहार स्वतंत्र लढणार? आता आम्हाला काही आमची कसं आहे ना, आमचं विरोधी पक्षासोबत सांगड लागत नाही ना सत्तेवाल्यासोबत। धर्माच्या नावावर वाद गर्व करणं ठीक आहे, पण वाद व्हायला नको आणि वादाची मानसिकता वैचारिक शक्ती असेल तर त्यापासून दूर कसं राहावं हा आम्ही प्रयत्न करतोय। निश्चितच पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाल्या पाहिजे, तसंच व्हीव्हीपॅट सुद्धा या निवडणुकीमध्ये असायला पाहिजे होती अशी सुद्धा मागणी जी आहे बच्चू कडू यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।